नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदान या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, विठ्ठल केसरी ओपनच्या मैदानामध्ये टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पळताना दिसतील त्याची अपडेट घेऊन आलेले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भावांनो, विठ्ठल केसरी भव्य दिवस ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये बरेच रथी महारथी आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. तर भावांनो, गड क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 6 वरती आपल्याला विठ्ठल नाना यांचा चिक्या पळताना दिसणार आहे. भावांनो, घरचं साजं पळताना दिसणार आहे विठ्ठल नाना यांचा. तर गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 1 वरती सुंदर 11-11 आणि संग्रामच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक 2 मध्ये. तसंच भावांनो, गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 2 वरती घरणीकेकरांच्या राजाची आणि सासवडकरांच्या भावांनो हरण्याची चिठ्ठी निघालेली आहे. तर नक्कीच भावांनो, घरणिकीचा राजा आणि हारण्या आपल्याला पळताना दिसतील. तसंच गट क्रमांक 3 मध्येच आपला बकासूर आणि सर्जाच्या नावाने देखील चिठ्ठी निघालेली आहे. त्यामुळे भावांनो, घरणिकीकरांचा राजा आणि सासवड हारण्या विरुद्ध गाडी बकासूर आणि सर्जा अशी लढत आपल्याला गट क्रमांक 3 मध्ये 100% बघायला मिळेल. तसंच भावांनो, गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 6 वरती चिक्या, कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि कार्तिक विसापूरकरांचा कार्तिक आपल्याला गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 6 वरती पळताना दिसतील. गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 2 वरती शिरस्वस्तीकरांचा रायफल आपल्याला 100% गट क्रमांक 10 मध्ये पळताना दिसेल. तसंच पंढरीशेठ फडके, दादा सरकार विगर पनवेल यांचा घरचा साज म्हणजेच सर्जा दादा आणि देवा दादा गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 2 वरती आपल्याला पळताना दिसणार आहे. तसंच विठ्ठल नाना बुधकर यांचा तेजा आणि राहुल्या गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 6 वरती आपल्याला पळताना दिसणार आहे. तसंच भावांनो, आपल्या बकासूरच्या नावाने अजून एक चिठ्ठी निघालेली आहे. बकासूर आणि पंचम केसरी सर्जा हा A1 जोड आपल्याला उद्या 100% पळताना दिसेल. तर या नावाने म्हणजे अजून एक चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 3 वरती. तर आपल्याला बकासूर गट क्रमांक 3 मध्ये 100% पळताना दिसेल. लढत झाली तरी चालेल, परंतु आपला बकासूर 3 मध्येच पळेल, कारण तुम्हाला माहितीच आहे बकासूरला आराम लागतो सेमीला. त्यासाठी पाहून बकासूर आपला गड क्रमांक 3 मध्येच आपल्याला 100% पळताना दिसेल. बकासूर, सर्जा व इतर सर्व टॉप नंदींना शुभेच्छा असतील. धन्यवाद भावांनो.